संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत छत्रपती शिवाजी राजाने तुकोबाराला दंडवत घातल्या बरोबर तुकाराम महाराज उभे झाले, लाजून गेले, वाकून नमस्कार करून म्हणाले, काय करता राजे? अहो तुम्ही महाराष्ट्राचे राजे आणि या फाटक्या वारकऱ्याच्या पुढे लोटांगण घालता? तुकोबारा आहे, मीच काय? अरे जगाच्या बापानं पांडुरंगानं तुम्हाला लोटांगण घालावं एवढा अधिकार आहे तुमचा. बोला, कसंही न केलं तुमच्याकडेच मी महाराष्ट्राचा राजा आहे, माहिती आहे मला. राजा तरुण पाहिजे, मी तरुण आहे. राजाजवळ संपत्ती पाहिजे, अनेक किल्ल्याचा धनी आहे. राजाजवळ सामर्थ्य पाहिजे, मोठ्या मोठ्याची आतडी काढली मी. राजाजवळ सत्ता पाहिजे, तेही आहे, पण राजा दयाळू पाहिजे. अन्यायासी राजा न करिता दंड, जर गुन्हेगारावरही राजानं दया दाखवली तुकोबारा आहे, ते राष्ट्र कसं चालवायचं आम्ही? आणि तुम्ही सांगता दया असावी? जरूर जरूर असावी. बसा खाली, तिथलं सांगतोय, बसा खाली. दया असावी राजे, हा, पण दया एकांगी नसावी. म्हणजे दयेला दोन अंग आहे राजे. सात्विक प्रजेचं पालन करणं ही दयाच आहे, पण त्या सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट याचंही नाव दया. आणि तरी मी 11ला संपवणार आहे. उशिरा येत नाही ना आधी सोडत नाही बापू. मला वाटते 8-9 वर्षांनी आलो. एकदा 8-9 वर्ष झाले इथे वाढदिवसानिमित्त आपले काय अशोकराव, हा किती 7-8 सालची गोष्ट असेल. ते ठरलंय राजा पिंपरीच्या लोकांचं या बाबाला दारा हो तिथे शाळेमध्ये. मी का सांगत होतो ते राजा पिंपरीच्या लोकांचं ठरलं याला 10 वर्षांनी आणायचा. पुन्हा 10 वर्षांनी येऊ, पण म्हातारी माणसं घाई करू नका. वर खूप गर्दी आहे वर.
जाऊ द्या, मराठी कळते विठ्ठल. दया एकांगी नसावी राजे. दयेला 2 अंग आहे. सात्विक प्रजेचं पालन याचं नाव दयाच आहे, आणि त्या सात्विक प्रजेला उपद्रव करणाऱ्या दुर्जनाचा नायनाट याचंही नाव दया आहे. म्हणून दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. राजाला संत तुकोबाराय उपदेश करतात. लक्षात घ्या, राजा 2 मंडळाच्या मध्ये पाहिजे तेव्हा राज्य व्यवस्थित चालतं. मुळे आबा हे नीट ऐका, राजा 2 मंडळाच्या मध्ये. आता कोणाला कितीही गप्पा मारू द्या, राम राज्य राम राज्य, अरे मी लिहून देतो, येऊ शकत नाही. रामराज्य येईलच कसं? कारण पहिला मुद्दा, राम राज्य सर्व मतावर आहे, बहुमतावर नाही. हे नीट ऐका, नाहीतर रामाला राज्य सगळी मत रामचंद्राच्या बाजूला होते, 2च विरोधात होते. कैकई काकून मंथरा मावशी, आपण रामायण ऐकताना 2 बाया, माणसं नाही, अयोध्येतल्या 2 बाया विरोधात गेल्या. सकाळी हाकलला वनवासात. नाही तर आता एका पार्टीला 50, दुसरीला 52, पेपरला येतं दणदणीत विजयी 2 मतांनी. अरे 2च मत विरोधात गेले तरी राम राज्यावर बसला नाही. 14 वर्षे वनवासात गेला, 14 वर्षांनी वापस आला, आणि हे 2 मत पश्चात्तापाने रामासारखी झाली. म्हणजे अयोध्येत सार्वमत झालं, तेव्हा रामराज्य आलं. हे नीट ऐका. म्हणून हे फाजील गप्पा मारू नका. राजा 2 मंडळाच्या मध्ये असावा लागतो. राजा एक नियामक मंडळ, एक कार्यकारी मंडळ. अगदी छत्रपती शिवाजी राजांना जिजाऊ माता हा उपदेश करायच्या. जिजाऊ माता रामायणातल्या गोष्टी सांगायच्या, म्हणजे मंडळ अष्टप्रधान असावं राजे. हा, हे तिथलंच आहे, मी सांगतो ते नीट ऐका. 8 रामाच्या राज्यात सुद्धा 8च होते नियामक मंडळात, आणि 8च होते कार्यकारी मंडळात. 2 मध्ये होता राजा. मुळे आता ते पत्रकार आहे भाऊ, नीट बोलावं लागते आम्हाला. 8 व्यक्तीचं मंडळ होतं. आता जम्बो आहे, मोठं. नाव मी सांगतो, जमलं तर ठेवा लक्षात बापू. कार्यकारी मंडळात 8 होते. रामराज्य रामराज्य म्हणतोय ना आपण. 8 दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. किती झाले? हे 8 कार्यकारी मंडळातले सदस्य. याच्यावर अधिकार राजाचा पाहिजे तेव्हा राष्ट्र चालतं. पण राजावर अधिकार नियामक मंडळाचा पाहिजे. त्याच्यातही 8च होते. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ आणि जाबाली. लक्षात ठेवलं ना तुम्ही? हे 8 कार्यकारी मंडळात 8 दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. हे 8 व्यक्तीचं जे मंडळ आहे हे कार्यकारी मंडळ. याच्यावर अधिकार राजाचा. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ, ते नियामक मंडळ आहे. आणि नियामक मंडळात उदयराव सगळे लंगोट्यावाले साधू आहे. हे 8ही नावं सांगितली मी. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली. सगळे ऋषी आहे. नियामक मंडळातले सदस्य लंगोट्यावाले, त्यागी. का? अधिकार राजावर गाजवायचा आहे. आणि राजावर अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतः त्याग पाहिजे. नाही तर आपलं पोर साहेबानं लावलं कामाला, मग साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला, असं एकही मिंध नव्हतं 8 मध्ये. तेव्हा चालत होतं ते. हे 2 मंडळाच्या मध्ये राजा. हे अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवरायांना जिजामाता सांगायच्या. आमचंही तसं सर्वांना जोडणारा राजा छत्रपती शिवराय. अरे शिवाजी राजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते. याच्यावरून विचार करा केवढा विश्वास असेल. ते सिंहासनावर राजे बसणार, ते मंत्रघोष चाललेले, सोन्याचं सिंहासन, मोठे मोठे पंडित मंत्रघोष,
आणि छत्रपती सिंहासनाकडे निघाले. राज्याभिषेक सोहळा एक एक पाऊल टाकताना छत्रपती शिवरायाला त्या सिंहासनासाठी गमावणारा एक एक हिरा आठवायचा आणि राजाच्या डोळ्याला धारा लागायच्या. राज्याभिषेक सोहळ्याचा सर्वांना आनंद आहे, पण त्या दिवशी राजे दुःखी आहे. जय जयकार चालला. एक पाऊल सिंहासनाकडे टाकला बापू, पहिली आठवण आली. काळजी करू नका राजे, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. पहिला आठवला तो तानाजी मालुसरे. डोळे भरून आले. विचार करायचे, छत्रपती हे तुमचं एकट्याचं सिंहासन नाही, यासाठी मी केवढे हिरे गमावले माझे. पुन्हा दुसरा पाऊल टाकायची की अस्पष्ट ध्वनी यायचा, रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत खिंड लढविल राजे बाजी प्रभू. पुन्हा पाऊल टाकला. शिवा नावी आठवला. अगदी छत्रपती राजाच्या चेहऱ्यासारखा चेहरा शिवा नाव्याचा होता. त्याला बदली म्हणून पाठवायचा होता. स्वतः छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या पोशाखात त्याला सजवला होता. तसाच टोप, अंगरखा, ती तलवार, ढाल सगळे प्रति शिवाजीच. तर शिवाजी राजाच्या चेहऱ्यावर राजाला लाजवेल एवढा आनंद होता आणि छत्रपतीचे डोळे डबडबले होते. शिवा जी, अरे तू माझ्यासाठी मरायला चालला बाबा, कल्पना आहे. मरायला चालला, कल्पना आहे म्हणतो तरी प्रसन्न, राजाला लाजवेल एवढा आनंद. हो राजे, का? माझ्या जन्माचं सार्थक झालं. म्हणजे मी ऐकलंय राजे, मी ऐकलंय की माणूस मेला म्हणजे समाज ढसा ढसा रडतो, हे ऐकलंय मी. पण हा शिवा नावी जिवंत आहे आणि जिवंत असताना माझ्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो. यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजे? एक एक मी का सांगतो हे, सिंहासनाकडे जात असताना पावला गणिक यासाठी प्राणाची आहुती दिलेला एक एक हिरा आठवत होता आणि राजे थांबत होते. पण या नुसत्या आठवणी होत्या उदयराव, नुसत्या आठवणी होत्या. इकडे तिकडे पाहायचे, माझा तानाजी नाही, माझा बाजी प्रभू नाही, माझा शिवा नावी नाही. असं करता करता उदयराव लांब उभा दिसला एक मदारी मेहतर, ज्यानं आग्र्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी पराकाष्ठा केली होती, प्रयत्न केले होते, सहकार्य केलं होतं. तो मदारी मेहतर फाटक्या कपड्याचा बापू लांब उभा होता. राजाचा अभिषेक आहे, मी मेहतर कशाला आज जाऊ? इकडे मंत्रघोष चाललेले आहेत. पण छत्रपती शिवरायाचं लक्ष गेलं आणि त्या फाटक्या कपड्याच्या मदारीला आवाज दिला. हे पहा शरदचंद्रजी पवार साहेब, काय देवानं कृपा केली असेल. अजून मी सांगितलं मगाशी उदयरावला, बारामती तालुक्यामध्ये सभा होती, ते संरक्षण मंत्री होते भारताचे. तरी त्यांच्या वर्गात शिकलेला 75-80 वर्षाचा तो ऊस तोडणारा कामगार, त्याला भारताच्या संरक्षण मंत्र्यानं नाव घेऊन हाक मारली, अरे स्टेजवर ये. तो आला, पण हुंडके देऊ देऊ रडू लागला. का? हे अंतकरण. एवढा मोठा भारताचा संरक्षण मंत्री, पण मी ऊस तोडतोय तरी वर्गमित्राला विसरला नाही. सांगतो मदारी मेहतर आठवला. मी सांगतो मदारी लाजला होता तो बाहेर. ए मदारी, अरे इकडे ये. पळतच आला, हात जोडले, वाकला. जी राजे, अरे केवढे हिरे गमावले रे मी या सिंहासनासाठी. माझा तानाजी गेला, माझा बाजी प्रभू गेला, माझा शिवा नावी गेला. कोणी राहिलं नाही बाबा, नुसत्या आठवणी राहिल्या. पण आग्र्याच्या कैदेत मला सहकार्य करणारा महत्वाची तू राहिला मदारी. आज माझा राज्याभिषेक आहे, मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग, मला काहीच नको राजे. हे बघ, लाजू नको मदारी.
वाटेल ते माग. नाही मला काही नको. अरे तू लाजू नको. तू जर म्हणशील ना मला राजा व्हायचा आहे तरी तुला मी राजा करतोय. ती लायकी माझी नाही राजे. मग काहीतरी माग. माझी इच्छा नाही राजे पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून मागतो. बोल ना. हे तुमचं जे सिंहासन आहे ना हा तुम्ही यावर बसायच्या आधी रोज या माझ्या अंगावरच्या उपरण्यानं ते सिंहासन स्वच्छ पुसून काढायची सेवा या मदारीला द्या राजे. आणि मग कवटायला छत्रपतीने मदारीला आणि अश्रूचा अभिषेक त्याच्या डोक्यावर करून म्हणाले मदारी अरे असे हिरे मला मिळाले जीवनात म्हणून आज छत्रपती महाराष्ट्राचा राजा झाला. विठ्ठल विचार करा. राघवदास थोडासा विचार करा. उदयराजे जर महाराष्ट्राला छत्रपती राजे लाभले नसते तर आपली कीर्तन झाली असती का? थोडं डोळे लावून चिंतन करा. काय झालं असतं? काशी की कला जाती थे मथुरा में मस्जिद बनती थे एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. अरे किती झाले आतापर्यंत राजे? किती झाले? गणती नाही इतके झाले. मी म्हणतो याच्यापूर्वी केवढे दिग्गज झाले गायक. मोठे मोठे दिग्गज गायक झाले पण हे दोन गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर. लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. का? त्यांचा कंठ संतांचे अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर झाले. लक्षात. तसं केवळ समाजासाठी जीवन अर्पण केलं त्या छत्रपतीनं म्हणून अमर झाले. बापाची 14वी घालत नाही लेकरं पण छत्रपतीची जयंती उत्साहात साजरी करतात. नाही तर कितीतरी झाले आतापर्यंत. उदंडाची झाले जलमोनिया उदंडची झाले जलमुनिया मेले होनिया गेले रावरंक त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. किती राजे आतापर्यंत झाले. झालं 50 वर्ष त्याचा फोटो लावला की काढला भिंतीवरून. 350 वर्ष झाले
उत्साह वाढत चालला शिवरायाच्या जयंती उत्सवाचा, लक्षात घ्या. हे चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार. राजा आपलं राजा पिंपरीला राजाची जयंती चालू आहे ना, म्हणून राजावरच गेला 1 तास उदयराव. एवढा अभंग पुन्हा सोडवायचा आहे, तरी 1 मिनिटही जास्त त्रास देत नाही, माझ्यावर विश्वास आहे सर्वांचा. अजून मुळे बाबा मला समाज वैतागला नाही, वन्स मोरच चालू, शपथ खोटू नाही, चालूच द्या बाबा असंच. विठ्ठल म्हणून राजे ही 5 लक्षणातली 4 तुम्हाला मान्य आणि 1 खटकतं ना, नाही. दया जरूर असावी राजाजवळ, राजा दयाळूच पाहिजे, पण काय, दया एकांगी नसावी. दयेला 2 अंग आहे. प्रजेचं पालन ही दयाच आहे, आणि सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट हे दयाच आहे. हे दोन्ही अंग पाहिजे, तेव्हा घर चालतंय बापू. नवरा बायको दोघही रागीट नाही, एक लाल डोळे करणार पाहिजे आणि एक शांत करणार. दोघही रागीट असेल तर एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील दोघही. मग एक रोगोरची बाटली घेणार पाहिजे आणि एक हिसकावून घेणार पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील, हे लक्षात ठेवा. नाही तर अख्खं रामायण आहे विषम स्वभावी जोड्या आहे की नाही, विषम स्वभावी. राम आणि भरत ही जोडी पाहिजे होती, शांत शांत. लक्ष्मणराव आणि शत्रुघ्न ही जोडी पाहिजे, गरम गरम. रामाची लक्ष्मणाची जोडी, भरताची शत्रुघ्नाची जोडी, तेव्हा चालत असतं. शांत करायचं काम रामाने करावं, रागवायचं काम लक्ष्मणाने. शांत करायचं काम भरताने करावं, रागवायचं काम शत्रुघ्नाने, तेव्हा चालतंय ते. नाही तर एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या, सगळे भाऊ गोपीचंदनवाले असू द्या, पुरं गाव त्या घरावर दबाव टाकतं. मग 4 भावातले 2 भाऊ गोपीचंदनवाले पाहिजे, जय हरी. पण 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. ते गरज. अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला. अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर. कळलं ना? अजिबात तुम्हाला राग येत नसेल तर माणसं तुम्हाला एसटीत बसू देणार नाही बापू. एसटी बंदच आहे, पण समजा नाही बसू देणार. गोपीचंदन पाहलं की दुसरा, उठ बुवा. ओळख नाही बुवा, उठ. अरे पण ओळख नाही. ओळख कशाची पाहिजे? चंदन आहे ना तुला, मग तू बुवा आहे ना. उठ का, मला बसायचं आहे. आणि मी, तू चाल उभा का, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. वा वा, शाबास शाबास. अरे एवढी दया. म्हणून अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला. स्वामी विवेकानंद रेल्वेत आरक्षण, बरं का उदयराव, तेव्हा गोऱ्या सरकारचा जमाना. एक गोरा अधिकारी इकडून बसला, एक गोरा अधिकारी इकडून बसला, मध्ये विवेकानंद बसले, भारताचे महात्मे. रेल्वे चालू झाली. मुळे बाबा इंग्लिशमधून त्यांची चर्चा सुरू झाली. मला काही येत नाही रे बुवा, ते वाचून सांगतो. इंग्लिशमध्ये इकडचा अधिकारी, मध्ये विवेकानंद, आरक्षण, अशी पद्धत बसले होते. वाटोळ केलं या भगव्या लोकांनी भारताचं, हे म्हणतं इंग्रजीतून. हे ऐत खाऊ लोक, नाश केला देशाचा, इकडचं म्हणतं. अर्धा तास त्यांची चर्चा विवेकानंद ऐकत होते, पण दोघालाही माहिती होतं याला इंग्रजी कळत नाही. शेवटी अर्ध्या तासाने, म्हणजे 10:08 इथपर्यंत मजल गेली. मुळे बाबा हा म्हणतो 1 तास बोलतो याला आणि याच्या देशाला, ऐका याच्यावर काही परिणाम.
पलीकडचा म्हणतो परिणाम कसा होईल, माणूस असला तर परिणाम, मग डुकर आहे. ते पीक का काय म्हणतात त्याला व डुकराला. हो काय तुम्हाला चांगलं पाठ आहे. हा म्हणला डुकर नाही गाढव आहे, ते इंग्रजीतून. दोघांचं ऐकलं, विवेकानंद उठून उभे राहिले. यस सर, आय एम सिटिंग बिटवीन द टू. म्हणजे गाढवाच्या आणि डुकराच्या मध्येच मी बसलाय, तास झाला. आले का मग मग ते म्हणले तो धोतरवाला इंग्रजी बोलतोय रे, याला कळतंय वाटतं. आप अंग्रेजी जानते हो अच्छी तरह. वो 1 घंटा हुआ आपके देश को आपको गाली दी तो भी गुस्सा क्यों नहीं आया. मूर्खासोबत संबंध येण्याची माझी पहिली वेळ नाही. मग दोघही गोरे लाल झाले, रागानं, कलर देऊन नाही, रागानं उठले. रेल्वे चालू. आता हे 6.25 फूट उंचीचे विवेकानंद उठले आणि शेतकरी शईचं कोकरूचा कान धरून ओढत नेले. दोघांचंही गचोर धरून रेल्वेच्या दारापर्यंत ओढत नेले. मग पाय धरले दोघांनी. बडव्यांनो, माझ्या देशात आणि माझ्यावर हात उगारता, लात मारून डब्याच्या खाली ढकलील. मग दोघंही शरण आले. मी का सांगतो, भले तरी देऊ काशीची लंगोटी, पण उठ बुवा म्हटल्यावर उठला म्हणजे बस उभं जायचं का. नाठाळ्याची काठी येऊ माता. दया हे 2 अंग, एकांगी नसावी, एकांगी, बस एवढंच. दयेची 2 अंग आहेत राजे. प्रजेचं पालन ही दयाच आहे, आणि प्रजेला उपद्रव करणाऱ्याचा बंदोबस्त करणं याचंही नाव दया आहे. दया तिचे नाव, भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. तुम्हालाच नाही, हे पहा, एकुलता एक मुलगा असेल, श्रीमंत बाप आहे, शाळा सुरू व्हायला 8 दिवस आहे, संतोष, मला सायकल पाहिजे पप्पा, आणली सायकल. मला रेनकोट पाहिजे, जोडे पाहिजे, मोजे पाहिजे, वॉटर बॅग पाहिजे, जेवणाचा डबा पाहिजे, 2 ड्रेस, सगळे घेऊन दिलं. आणि शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी पोरग शाळेत नाही गेलं. बाप म्हणला का, रेनकोट, नवीन सायकल, 2 ड्रेस, पायातले जोडे, जेवणाचा डबा सगळे घेऊन दिलं. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी घरीच आहे. यंदा शाळा शिकण्याचा मूडच नाही पप्पा. मग त्याच्या कंबरड्यात बुटा भरली लाद घालून शाळेत नेणे ही दया. अशी 2 अंग आहे. जसं लालन पालन दया आहे अण्णा, तसं हिता करता ताडण सुद्धा दयाच आहे. पतीच्या पोटात सकस अन्न जावं असं पत्नीला वाटत असेल अशोकांना, तर पत्नीनं धान्यातले खडे काढून फेकायचे आहे. नाही तर वजनाला पीठ कमी भरल्यावर पती रागवेल अशी भीती बाळगली तर तिचा मिस्टर खडे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मग शेतकऱ्याचं बापू जे पेरलं नाही, मशागत केली नाही, जे उगवू नये असं मनापासून वाटतं, ते गाजर गवत उगवल्याशिवाय राहत नाही. नाकी 9 आणले शेतकऱ्याच्या. कोण नाही भाऊ शेतकऱ्याचा वाली, कोणी नाही बाबा. तुम्ही पहा, साधी तंबाखूची पुडी, त्याच्यावर लिहिलेली किंमत वाचायची, मुळे बाबा खरं आहे ना, ते पैसे मोजायचे आणि पुडी खिशात घालायची. खताची गोणी आहे का तुम्हाला अधिकार फोडून पाहायचा? काय असू द्यात, विटाचा भुगा रावणा तर येते,
पैसे मोजान मुकाट्यानं शेतात आणून टाका विटाचा भुगा. तक्रार करायचा अधिकार नाही तुम्हाला. पण तुमचा एक नंबरचा माल मार्केटला न्या. एवढा भाला खूप असतं ते पोत्यात. असं वाटतं पोत्यात नाही, यानं कास्तकाराच्या पोटातच घातलाय भाला. एक नंबरचा आमचा माल पोतं फाडून पाहतंय आणि आम्हाला खताची गोणी फाडून पाहण्याचा अधिकार ठेवला नाही. आता कोणी नाही, आता कास्तकार देवाजवळ जाऊन रडतो. शिवाजी महाराज पहिली काळजी शेतकऱ्याची घ्यायचे, याच्यामुळे जिवंत आहेत लोक म्हणायचे. आणि आताही दोन गोष्टी पहा, शूर आणि कास्तकार, ज्याचे खरे उपकार आहे. एखाद्या नटाचं सुशांत 1 वर्ष दाखवलं, सुशांत. मी म्हणतो असे किती सुशांत मेले तर काय भारताचं बिघडतं. आणि एक सीमेवर प्राण देतो, त्याची साधी बातमी येऊ देत नाही. काय चाललं काय हे. म्हणून दोघा जणाचं नाही काही करता आलं. दररोज झोपेच्या आधी झोपताना डोळे मिटून सीमेवरच्या जवानाचं स्मरण करा आणि जेवताना कास्तकाराची आठवण करा. बस दुसरं काही करू नका. अरे किती विज्ञान पुढे जाऊ द्या उदयराव, किती कलरच्या नोटा छापू द्या, काय बटाट्याच्या भाजीसोबत 2000ची नोट खाते का चावून. चपातीच लागते तर चपाती, आणि ते चपाती फॅक्टरीत नाही निर्माण होत. आमचा कास्तकार घाम गाळून जमिनीतून निर्माण करतो. त्याला गरज आहे का इतक्या अन्नाची. त्याचं 4 लोकांचं कुटुंब 10 क्विंटल गहू भरपूर झाले, त्याला वर्षाला 100 क्विंटल का पिकवतो. उत्तर शोधा. 90 क्विंटल जनतेसाठी आहे, हे जनतेनं विसरू नये, लक्षात. म्हणून जेवण करताना शेतकऱ्याचं स्मरण करा आणि रात्री झोपी जाताना सीमेवरच्या जवानाचं स्मरण करा. आपली झोप सुखाची आहे रात्रभरांना का, त्याच्या खांद्यावर रात्रभर मशीन गन सीमेवर आहे, म्हणून आमची झोप सुखाची आहे. त्यांनी हत्यार ठेवलं, आमचं चंदन गेलंच. मी काय सांगत होतो असाच वावत जातो कधी नाही. चांगलं आहे, आलं लक्षात. कास्तकार सांगत होतो बाप. कास्तकार मंदिरात जाऊन रडतो एकटाच आणि रडून म्हणतो, भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. मैं उगाता हूं कपास, सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है. देवाजवळ रडत ते. मी कापूस पिकवतो देवा, सगळ्या जगाचं लज्जा रक्षण होतं, मग माझं प्रेत कपड्यासाठी का उघडच पडतं. अशी फजिती आहे, लक्षात घ्या शेतकरी. तरी पण ठीक आहे. 1 नंबरची फॅक्टरी जर जगात इमानदार कोणती असेल तर शेती आहे. विज्ञान किती पुढे जाऊ द्या, 1 किलो लोखंड घाला त्या मशीन मध्ये तर वस्तू निर्माण होऊन 950 ग्रामची येते. 50 ग्राम लोखंड कट होते. अण्णा 950 ग्राम. 1 किलो लोखंड मशीन मध्ये घातलं की वस्तू 950 ग्रामचीच येणार. एकच इमानदार फॅक्टरी जगात आहे. 1 दाना टाका, माऊली 1000 दाणे वापस करणार, एवढीच एक फॅक्टरी. आज ते इतके नाकी नऊ आणले त्या गवतानं, पिकापेक्षा जास्त जोर त्याला. नाही गाजर गवत. हो काय तुम्ही बोलता, गाजर गवत म्हणतो मी ते. मग शेतकरी काय करतो, पिकाचं रक्षण करतो, गवताचा नाश. खडे बाजूला काढून नीट करून धान्य दळून आणणे, हिता करता मुलाला ताडण आणि त्याचं लालन पालन करणे. या 3 गोष्टी लक्षात घ्या. राजे बोला तुकोबाराय, थोडं राहिलं आता बोला. हे पहा, गवताचा नायनाट करणे, पिकाचं रक्षण करणे हा शेतकऱ्याचा धर्म आहे. बरं, खडे फेकून देणे, धान्य नीट करून दळून आणणे हा पत्नीचा धर्म आहे. हा, मुलाचं संगोपन लालन पालन करणे, हिता करता ताडण करणे
हा बापाचा धर्म आहे, तसं दुर्जनाचा नायनाट न प्रजेचं पालन करणे राजे हा तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार. धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार. धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार. प्रजेचं पालन आणि दुर्जनाचा नायनाट, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. थोडा बदल दिसेल तुम्हाला. शिष्याचा धर्म आहे गुरुचा आदर करणे, गुरुचं पूजन करणे, गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागणे. पण महाभारतात चला, सेन यौरु भयोर्मध्ये रथम स्थापये मेच्युत. दोन सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. पहिल्या दिवशी लढाईच्या आधी देवानं रथ उभा केला, दोन सैन्याच्या मध्येच केला. पण मध्ये उभा करण्यात देव हुशारी खेळला. रथ जो उभा केला तो द्रोणाचार्याच्या पुढं, दुर्योधनाच्या पुढं केला असता तर काय जास्त खर्च आला असता का देवाला? पण देवाला माहिती होतं दुर्योधना पुढे रथ उभा केला तर गीतेचा जन्म होत नाही. पहिल्या भेटीत जर दुर्योधन बघितला असता अर्जुनानं, भूतकाळ दिसला असता. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़ खींच कर लाओ सभा में द्रौपदी को हमें आदेश दो भगवान इसे उड़ाना है. एकदम लढाई सुरू झाली असती. पण द्रोणाचार्य पाहिल्यावर मी पार्थो द्रोणाचा केला. देवा देवा, जगाच्या पाठीवर प्रसिद्धीला आलेला अर्जुन द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून आणि त्यांच्यापासून शिकलेल्या विद्येचा वापर त्यांच्या नरडीचा घोट घेण्याकरता करणे तरी काय? भस्मासुर अर्जुन म्हणे, लाजसी ना महाघोरी कर्मे सुता. तुम्ही सांगता जगात देवापेक्षा श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण माझा, संत कुळीचा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा
संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळना. तुम्हीच सांगता गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुभतसे. तुम्हीच गुरुचं महत्व सांगता, त्याच्या पुढे युद्धाला उभं करता मला. हो शांत हो, शांत हो अर्जुना. मला माहिती आहे द्रोणाचार्य तुझे गुरुजी आहे, तू त्यांचा शिष्य आहे. पण माझा प्रश्न आहे, आता तुझे गुरुजी ताज घ्यायला आले का तू शिकायला आला? इमानदारीनं सांग. अरे गुरु असले तरी ते कौरवाचे प्रतिनिधी आहे, शिष्य असला तरी तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात, बरं का रे अर्जुना? आता प्रतिस्पर्धी या नात्यानं गुरुवर सुद्धा विजय मिळवणं सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. तालुक्यात 2 मावस भाऊ होते मुळाबा. कोणता तालुका हे मात्र विचारू नका. आणि दोन्ही मावस भाऊ हिंद केशरी पहलवान होते. आणि दिवाळीला 8 दिवस असताना कुस्ती लावली दोघांची तालुक्यातल्या लोकांना. आता तालुक्यातले लोक कोणाची लावल काही सांगता येतं का? कुस्ती म्हणतो मी, कुस्ती. ते आणि ते बॅनर न मग सगळे तालुकाभर प्रचार वर्गणी. 22 एकरचं रान बुलडोजरने साफ केलं. दुपारी 2 वाजता 22 एकर जागा पॅक झाली. जागा पुरेना. लोक बाभळीच्या झाडावर, लिंबाच्या खोडावर, एसटीच्या टपावर, ट्रकच्या कॅबिनवर कुस्ती पाहण्यासाठी. दुपारी 2 वाजता कुस्त्या सुरू झाल्या रेवड्यावरच्या. दोघही पडले की मुठमुठ रेवड्या हा बाजूला. मग 3 वाजता 101 रुपयेवाली कुस्ती, 4 वाजता मग 1000 वाली, 5 वाजता 21,000, पुढे 51,000. मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये 1,51,000 बक्षीस असलेली कुस्ती. हिंद केशरी पहलवान. तिकडनं त्या लोकांनी आणला तो पहलवान, इकडनं यांनी आणला. नात्यानं मावस भाऊ आहे. तो काळा सावळा होता, हा गोरापान. अंग चमकत होतं, ते मेहनतीचं अंग चमकत होतं सूर्याच्या किरणामध्ये. दोघालाही पाहलन समाज शांत झाला. दबक्या आवाजात चर्चा. ते काळं सावळं भारी दिसतंय बरं का. म्हणजे तांबडंही कमी नाही. तुम्ही पहा गंमत लोकांची. हाताला हात लावून दिला पंचानी. नियम सांगितले सगळे. हे दोन्ही पहलवान वाकले. हाताला हात, डोक्याला डोकं. पंच बाजूला झाले. 3 मिनिट तसेच डोके वेल्डिंग केल्यासारखे. लोक म्हणले हे कोणती कुस्ती रे? रेवड्यावरच्याच बऱ्या होत्या. 1.5 लाख बक्षीस आहे ना. ते 3 मिनिट झाले डोक्याला डोकं. तर त्यांची बारीक चर्चा.